दुपारची वेळ होती. नातू आंब्याच्या झाडाखाली खेळत होता. आजोबा आंब्याच्या बागेत आराम करत होते. वाऱ्याने झाडावरची पिकलेली फळे खाली पडत होती, पण नातू त्याकडे दुर्लक्ष करून खेळत होता. अचानक एक मोठा आंबा खाली पडला आणि खराब झाला. नातू आजोबांना म्हणाला, आजोबा, हे आंबे खराब झाले. आजोबा हळुवारपणे नातवाला म्हणाले, अरे बाळा, कधी कधी आपल्या दुर्लक्षामुळे किंवा चुकीच्या विचारांमुळे चांगल्या गोष्टींचंही नुकसान होते. जर वेळीच लक्ष दिले नाही तर हातातून चांगल्या संधी निघून जातात आणि कधी कधी काही लोक आपल्याला वाईट सल्ले देऊन भडकवतात. त्यामुळे आपलं खूप नुकसान होते. तुला एक अशी गोष्ट सांगतो जिथे एका व्यक्तीच्या वाईट सल्ल्यामुळे आणि रागामुळे एका क्षणात राज्याचा आनंद दुःखात बदलला. आजोबांनी नातवाला जवळ घेतले आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. अयोध्या नगरी श्रीरामाच्या राज्याभिषेकासाठी सज्ज झाली होती. सर्वत्र आनंद आणि उत्साह भरलेला होता. पण या आनंदाला भयंकर धक्का बसला. कैकेयीची दासी मंथरा हिच्या मनात रामाबद्दल पहिल्यापासूनच द्वेष होता. जिचे मन वाईट विचारांनी भरलेले होते. तिला रामाचे सुख बघवत नव्हते. मंथरेने कैकेयीच्या महालात प्रवेश केला. ती हळूहळू आत आली आणि तिला मुजरा करत हळू आवाजात म्हणाली, माता, आज राजवाड्यात सगळीकडे फक्त रामाचं नाव घुमतंय. सगळ्यांना वाटतंय की उद्या राम राजा होणार. कैकेयीचे मन खूप शांत होते आणि तिचा स्वभाव खूप प्रेमळ होता. भरत जरी तिचा पुत्र असला तरी रामावर सुद्धा तिचा खूप जीव होता. तिने हसतच मंथरेला म्हणाली, हो मंथरे, माझा राम, किती मोठा दिवस आहे आज. माझ्या हृदयात आनंद उसळतोय. मंथरेला हे कैकेयीचा रामावरील प्रेम मुळीच पटलं नाही. ती लगेच तिरक्या नजरेने हळूहळू कैकेयीच्या कानात बोलली, आनंद, विचार केलात का? उद्या राम राजा झाला तर तुझं काय, भरताचं काय? मंथरेचं हे बोलणं ऐकून कैकेयी गोंधळून गेली. तिला विचार पडू लागला की ही मंथरा अशी का बोलतीये. तिने लगेच मंथरेला रोखलं. काय म्हणतेस तू मंथरे? राम माझ्यासाठी पुत्रासारखा आहे. राज्याचं मला काय? मंथरा कैकेयीच्या भोवती फिरून तिचे कान भरू लागली. राज्याचं काही नाही माता. उद्या राम राजा झाला की भरताचं नाव कुणालाच आठवणार नाही. मंथरेचं हे बोलणं ऐकून कैकेयी अस्वस्थ झाली. तिला अजूनही मंथरेचे बोलणे पटत नव्हते. ती सारखी मंथरेला वाईट बोलण्यापासून रोखत होती. हे काय बोलतेस तू? असा विचारही मनात आणू नकोस. मंथरेला तिचा कुटील डाव कोणत्याही परिस्थितीत साध्य करायचा होता. तिने आपला आवाज वाढवला आणि रागात कैकेयीच्या कानामध्ये रामाबद्दल द्वेष भरू लागली. माता, मी सत्य सांगतेय. आज राम तुझा पुत्र आहे, पण उद्या तो राजा असेल आणि तुझ्या भरतासाठी दारं बंद होतील. कैकेयीला हळूहळू राग येत होता. थांब मंथरे, तू खूप बोलतेस. राम तसा नाही. मंथरेने गंभीर चेहरा करत चेहऱ्यावर कपटी चमक आणली. सगळे तसेच म्हणतात माता. जोपर्यंत सिंहासन त्यांच्या हातात येत नाही तोपर्यंत. जर भरताचं भविष्य धोक्यात असेल तर मला काहीतरी करावंच लागेल. मंथरेने कैकेयीच्या मनात विष घातले. जर राम राजा झाला तर तुझे स्थान कमी होईल आणि भरताला राजपद मिळणार नाही, असे म्हणत तिच्या मनात राग आणि ईर्ष्या पेटवली. पूर्वी रामावर खूप प्रेम असलेल्या कैकेयीच्या मनात आता रागाची आग लागली. राज्याभिषेकाची तयारी भव्य चालू असताना मंथरेच्या टोमण्यांमुळे कैकेयीचे मन बदलले. तिने ठरवले, आता जर माझा पुत्र भरत ह्याला राजा बनवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते. आजोबा थोडं थांबले. नातू शांतपणे ऐकत होता. मंथरेच्या वाईट प्रभावाचा अर्थ समजत होता. आजोबा नातवाला म्हणाले, बघ बाळा, जसं तुझ्या दुर्लक्षामुळे आंबे खराब झाले तसंच वाईट सल्ला किंवा राग आपल्यावर परिणाम करतो. त्यामुळे चांगल्या संधी गमावल्या जातात. नेहमी शांत आणि संयमी राहूनच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. नातू अजूनही रामायणामधील मंथरेचाच विचार करत होता. तो आजोबांना म्हणाला, पण आजोबा, ती इतकी रागावली का? राग मनात आला की प्रेम विसरलं जातं रे बाळा. म्हणजे दुर्लक्ष आणि वाईट सल्ला दोन्ही नुकसान करतात, बरोबर ना? आजोबा म्हणाले, अगदी बरोबर. राग हा आपला शत्रू आहे आणि वाईट संगत चुकीकडे नेतं. संयम ठेवायला शिकलो तर आयुष्यात योग्य निर्णय घेऊ शकतो. मंथरेचा कुटील कट ह्या आजोबांच्या गोष्टीमधून आपण हा बोध घेऊ शकतो की चुकीच्या सल्ल्याने किंवा रागाच्या भरात घेतलेले निर्णय गंभीर परिणाम देतात. चांगल्या विचारांनी आणि संयमाने काम करणं महत्त्वाचे असते. आजोबांची ही छोटीशी पण बोध देणारी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या
आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagramवर फॉलो करा. भेटूया पुढच्या गोष्टी. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा.